बुर्जी आणि पाव मागवला आणि नमस्कार मंडळी, मी राजेंद्र बुसारा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन फार्म हाऊस घेऊन आलोय आणि हे लोकेटेड आहे बदलापूरला आणि याचं नाव आहे कमला ॲग्रो फार्म। तर आपण आता एंट्री केली। खरं तर आपण काल संध्याकाळी चालू होतो, संध्याकाळी मस्तपैकी नाश्ता केला, त्यानंतर रात्रीचं नॉनव्हेज जेवण आणि संध्याकाळची जी काही स्विमिंग पूलची धमाल होती ना, ती कमाल होते एकदम। तर ठीक आहे, या फार्म हाऊस बद्दल थोडंसं बोलूया आता आपण। तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतोय हा फार्म हाऊसचा। इथे एक सेटिंग तयार केली, इथे सेटिंग तयार केलेली आहे आणि इथे आम्ही बराच वेळ संध्याकाळी बसलेलो होतो आणि जे पिणारे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी ही जागा मस्तपैकी आहे। तिकडे सगळ्या बाटल्या वगैरे तुम्हाला दिसत असतील। रात्री इथे सगळे टूल झालेले होते। तर हा असा परिसर आहे, पार्किंगसाठी मोठी जागा आहे इथे आणि इथं झाडं वगैरे छोटी छोटी भरपूर आहेत। तर आतमध्ये एंट्री करताच आपल्या राईट साईडला एक छोटंसं स्टेज तयार केलेलं आहे। इथे बर्थडे पार्टी वगैरे इथे करू शकता आणि या बाजूला सिटिंग एरिया आहे, जेवणाची बैठक इथे मांडू शकता आणि या बाजूला मोठासा स्विमिंग पूल सोबत रेन डान्स सुद्धा आहे। तो नंतर आता अनुभवूया आपण। पाणी एकदम क्लीन आहे। या बाजूला मोठी लोक आणि त्या बाजूला लहान मुलं आरामात खेळू शकतात आणि काल मल्हार मस्तपैकी मजा करत होता। रूमच्या बाहेर आहे ना, मस्तपैकी चित्र काढलेत। भरपूर मोठा लॉन आहे। इथे रात्री मस्तपैकी फायर कॅम्प होईल। तर ही मस्तपैकी इथे कमान तयार केली, समोरच किचन आहे, वरती एक टेरेस सारखं बनवलंय आणि तिथे 2-3 खेळाचे इन्स्ट्रुमेंट ठेवलेत, तेही तुम्हाला नंतर दाखवतो। तर या बाजूला ऑफिस आहे आणि इथे थोडासा एक सिटिंग एरिया आहे आणि त्या बाजूला किचन आणि पुढे रूम आहेत। आणि आता आपण वरती जाऊया, तिथे आहे ना सगळे खेळ आहेत, ते तुम्हाला दाखवतो आता। तर अशा प्रकारे वरती चेअर्स आणि टेबल ठेवले आहेत। तर इथे कॅरम बोर्ड आहे आणि समोरून नजारा बघा, मस्तपैकी स्विमिंग पूल दिसतोय। तर आता तुम्हाला कालची संध्याकाळची थोडीशी गंमत दाखवतो, संध्याकाळी आल्यानंतर काय काय झालं ते बघा। तर इथे एंट्री करताच आम्हाला चहा आणि बिस्किटचा हा नाश्ता मिळाला। तर चहा घेऊन आम्ही लगेचच इकडे खेळायला आलोय। रेवा आणि मल्हार क्रिकेट खेळत आहेत। क्रिकेट खेळून लगेचच आम्ही वरती कॅरम खेळायला आलोय। तर वरतून एक नजारा दाखवतोय तुम्हाला। आपल्यासोबत जेंट्सचे 2 मोठे ग्रुप सुद्धा आहेत, काही खेळत आहेत, काही लोक पाण्यात आहेत, काही बसलेत संध्याकाळचे कार्यक्रम करत आहेत। तर अशा प्रकारे हा नजारा आहे इथे रात्रीचा। आणि आता थोडा वेळ आपण स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत। तर चला, आता आपलं जेवण आलंय। आपण नॉनव्हेज जेवण मागवलंय, चिकन रस्सा, चिकन सुका, भाकरी आणि भात, कांदा असं आपलं रात्रीचं जेवण आहे। तर जेवण करून पुन्हा एकदा वरती आलोय आणि हा जो नजारा आहे ना रात्रीचा वरतून बघण्याचा, तो एकच नंबर आहे, भारी वाटतंय, मस्तपैकी वाटतंय। आणि हा इकडे एक दुसरा ग्रुप आहे, तो वरती जेवण करायला बसलाय। तर आपली आता रूम दाखवतो मी तुम्हाला। रूम मध्येच एंट्री करताच आपल्याला हे 2 बेड दिसतात आणि इथे टीपॉय आहे आणि रेवा आहे आणि त्यानंतर इथे फॅन, AC, TV आहे। TV चालू होता, वायफाय अटॅच केलेला आहे आणि आतमध्ये पण मस्तपैकी भिंतीवरती कलर केलाय। आणि या ठिकाणी आपल्याला एक
कपाट दिलेलं आहे. कपाट मोठं आहे, त्या बॅग्स वगैरे ठेवल्या आणि या बाजूला टॉयलेट आणि बाथरूम अटॅच आहे, सध्या तरी क्लीन आहे. तर अशा प्रकारची ही भली मोठी अशी रूम आहे. खरं तर ही रूम आहे ना ग्रुपसाठी देतात, कारण 2 बेड आहे ना अटॅच केले, त्यामुळे तुम्ही 4-5 लोक आरामात झोपू शकता अशी ही जागा आहे. आणि इथे पण एक्स्ट्रा मॅट्रेसला तुम्ही इथे झोपू शकता जर मोठा ग्रुप आला तर. रूम चांगली आहे, AC रात्रभर व्यवस्थित चालू होता. आणि आमचा इथे गणेश शेठ झोपलेला आहे, कारण रात्री त्याने फार मजा केली, त्यामुळे आरामात झोपला येतो. तर रूममध्येच आपल्याला चहा आणून दिलेला आहे आणि रूमच्या समोरच बसून चहा घेतोय आणि समोरचा नजारा बघा तुम्ही, एकच नंबर. काय फिलिंग आहे, जबरदस्त, भारी वाटतं. तर इथली खासियत अशी आहे ना की आपली ही रूम आणि समोरच स्विमिंग पूल, म्हणजे रूममधनं बाहेर पडला तो थेट स्विमिंग पूलमध्ये जाणार. तर असा हा रिसॉर्ट आहे. तर आता आपण नाश्ता करायला जाऊया आणि तिथे जी नाश्त्याची जागा आहे तिथे आपण नाश्ता देतो. तर अशा प्रकारे आपला नाश्ता आहे. मी बुर्जी आणि पाव मागवला आणि रेवाने मिसळ पाव मागवलेले आहे आणि मल्हार सोन पापडी खातोय. तर मस्तपैकी नाश्ता केला आणि पुन्हा एकदा वरती आलो. रेवा आणि मल्हार कॅरम खेळतायत आणि इथून ना भारी एकदम नजारा वाटतो. पावसाळ्यात इकडे मस्तपैकी सगळीकडे ग्रीनरी असेल आणि समोर एक फार्म हाऊस तयार होत आहे. मोठा असा डॉर्मेंटरी रूम म्हणजे विला तयार होत आहे आणि 4 कपल रूम तयार करायला लावलेले आहेत. आणि समोर आहे ना BA फार्म हाऊस आहे आणि हा जो पूर्ण एरिया आहे ना इथे भरपूरच फार्म हाऊस आहेत. आम्ही येताना जवळजवळ 7-8 तरी फार्म हाऊस आम्हाला लागले असतील. तर असा हा फार्म हाऊसचा एरिया आहे. या ठिकाणाहून आता खालचा एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हाय माऊ. तर वरतून तुम्हाला अशा प्रकारे नजारा दिसतोय. मस्तपैकी स्विमिंग पूल, तिथे बैठक आहे जेवणाची, पुढे पार्किंग, त्यानंतर हा पूर्ण लॉन आहे, इथे स्टेज आहे आणि इथे आम्ही रात्री मस्तपैकी बसलेलो. छोटासाच फार्म हाऊस आहे पण मस्त आहे. तर आता थोडा वेळ स्विमिंग पूलमध्ये पुन्हा एकदा मजा करायला जाऊया. तर स्विमिंग पूलमध्ये मस्तपैकी उड्या मारून भूक लागली आणि आता जेवण करायला आलोय आणि पुन्हा एकदा आम्ही नॉनव्हेज जेवण मागवलंय. तर आता दुपारच्या जेवणाला आम्ही आलोय आणि आमच्यासमोर भात, चिकन रस्सा, चिकन सुक्का आणि भाकरी, त्यानंतर पण कांदा लिंबू वगैरे आहे. इथलं आहे ना जेवण फार चविष्ट आहे. म्हणजे आम्ही सकाळी जो काही नाश्ता केला तोही चांगला होता आणि हे चिकन रस्सा आणि चिकन सुक्का आहे ना दोन्ही अगदी चविष्ट आहे, भारी. तेव्हा तुला कसं वाटलं इथलं जेवण? आत्ताचं अजून ट्राय नाही केलंय पण रात्रीचं छान होतं. एकूणच जेवणाला चव छान आहे, क्वालिटी चांगली आहे जेवणाची इथे. तर आत्ता जेवण करूया. भर दुपारी जेवण करतोय, वाजले 2 आणि प्रचंड ऊन आहे, हालत खराब होते. आम्ही ना थोडा वेळ स्विमिंग पूलमध्ये होतो, त्यानंतर पूर्ण वेळ आम्ही रूममध्येच बसलेलो होतो. मस्तपैकी जिरा राईस आहे,
सकाळच्या नाश्त्याला इथे पोहे आहेत, त्यानंतर बुर्जी पाव आहे आणि मिसळ पाव आहे. यानंतर दुपारच्याला इथे व्हेज नॉनव्हेज अनलिमिटेड जेवण आहे. जर तुम्ही स्टेसाठी इथे आलात तर 2 प्रकारचे स्टे आहेत. सकाळी 11ला आलात तर दुसऱ्या दिवशी 10 किंवा 11 वाजेपर्यंत, आणि संध्याकाळी 5ला आलात तर मग दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत असा स्टे असतो इथे. आणि स्टेसाठी इथे पहिल्यांदा संध्याकाळी तुम्ही आलात तर तुम्हाला चहा आणि बिस्किट, त्यानंतर रात्रीचं व्हेज नॉनव्हेज जेवण, यानंतर सकाळी सेम नाश्ता आणि दुपारी पण व्हेज नॉनव्हेज जेवण. जेवणाची क्वालिटी आहे ना इथे खरंच खूप छान आहे. तर मंडळी मस्तपैकी दुपारचं जेवण करून थोडासा आराम केला आणि आत्ता आम्ही घरी जायला निघालो. आता वाजलेत संध्याकाळचे 5. त्या अगोदर तुम्हाला या फार्म हाऊसचे रेट सांगतो. तुम्ही जर इथे वन डेसाठी आलात ना तर इथे पर पर्सन आहे ना 800 रुपये रेट आहे, आणि त्यामध्ये सकाळचा नाश्ता आणि दुपारचं व्हेज नॉनव्हेज जेवण आहे. जर तुम्ही स्टेसाठी आलात तर इथे पर पर्सन 1600 रुपये आहेत. आता स्टे इथे सकाळी 11 ते दुपारी दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत. जर संध्याकाळी 5ला आलात तर दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत असा स्टे आहे. यामध्ये पण तुम्ही संध्याकाळी आलात तर तुम्हाला चहा बिस्किट आहे, त्यानंतर रात्रीचं व्हेज नॉनव्हेज जेवण आहे. जेवणाची क्वालिटी 1 नंबर आहे, अनलिमिटेड जेवण आहे. त्यानंतर सकाळी तुम्हाला बुर्जी पाव किंवा मग पोहे वगैरे नाश्ता आहे. दुपारी परत सेम जेवण तेच आहे, व्हेज नॉनव्हेज. जाताना तुम्हाला चहा बिस्किट वगैरे आहे. तर असा हा फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस चांगला आहे, थोडासा छोटा आहे पण बजेट फ्रेंडली आहे. मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा, आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.